नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण राजमाता जिजाऊ चौक या चौकापासून बार्शीकडे जाणारा जो रोड आहे तो रोड रहदारीचा कसा आहे आणि ज्या रोडवर आपण उभा आहोत त्याच ठिकाणी ही आटू कसा खड्ड्यात आहे हे दाखवायचं आपल्याला। म्हणजे ये जा करणाऱ्या वाहतूकदाराला किती त्रास होत आहे आणि हे त्रास होत असताना सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग हे रोड करत आहे। हा रोड करण्यासाठी 5 ते 6 महिने लागायलेत। एकच बाजू केलेले, एकच बाजू अर्धवट आहे। काय परिस्थिती आहे ऑटोची? अहो काय इथं काढा काढा। हां बर हा त्रास व्हायला लागलाय। बर 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 वाहतूक ट्रॅफिक जाम ही ट्रॅफिकवाले साफ दे लागले। बर काय झालं? साफ दे लागले कोण? ट्रॅफिकवाले ही जी मी खड्ड्यामुळं रहदारीमुळं त्यांचं चांगल्या पद्धतीचं नियोजन करणं त्यांचं काम असते। तुमचा धोका होऊ नये म्हणून ते तुम्हाला सारव करतात। पण हे खड्ड्यामुळं काय वाटायला तुम्हाला? खड्ड्यामुळे काय सगळं त्रासच व्हायला लागलाय। कमरेचा त्रास व्हायला बघा। ऑटो चालवत असताना ऑटोचं नुकसान तर काय सारखंच आहे की। नुकसान सारखंच चालू आहे। आपण ही रोड दाखवू, का बरं बंद आहे हे सुद्धा आपण विचारू। किती दिवसापासून रोड बंद आहे? होय, रोड किती दिवसापासून बंद आहे? बऱ्याच दिवसापासून बंद आहे। काम चालू झाल्यापासून रोड ही साईड काम फक्त चालू झाले म्हणालेत। एकच बाजू केली आणि एक बाजू नुसती उकरून ठेवली। बरोबर आहे। त्याच्यामुळे किती नुकसान व्हायलंय? भरपूर जनतेचं बी नुकसान आहे, वाहन चालवण्याचं नुकसान आहे हा हा आणि सगळ्या जनतेचं नुकसान आहे यामध्ये। लहान त्यामुळे विद्यार्थ्याचं हाल व्हायलेत, बेहाल व्हायलेत। तरी सुद्धा या ठिकाणचं प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभागाचा रोड आहे। हो बरोबर आहे। आणि ही रोड असाच उघडून ठेवलाय। किती महिने झाले साधारणपणे? कमीत कमी महिन्याच्या वर झालं बघा। ही महिन्याचा ओळ ही उकरून ठेवून तिकडून ठेवून हा आणि एकच बाजू चालू ठेवली। एकच बाजू ठेवली। म्हणजे हे काम चालू होऊन किती दिवस राहिले? दिवस झाले याला काम चालू। 5-6 महिने झाले। 6 महिन्याच्या पुढे झालं। 6 महिने काम चालू होऊन झालंय। 6 महिने झाले। 6 महिने काय करायला ती लोक? काय लोकांचे हरासमेंट लोकांना येण्यात काढायले। काय म्हणणं आहे साहेब? काय गाडी चालवत असताना काय त्रास आहे? ही रहदारीचा मुख्य रस्ता आहे हा. जिजाऊ चौक, माता जिजाऊच्या नावाने चौक हा. आहे। पण इथं कसलीही नागरिकांना सुविधा मिळत नाहीये। 6 महिने झाले या रोडचं काम चालू आहे। हा. इकडला रोडला तर 1 फूटभर सुद्धा खडी टाकीत नाही। गुत्तेदार काय करतो, दररोज एक ट्रॅक्टर खडी आणते आणि टाकते। नुसती खडी आणि ती विकरून जाते। ते बी पुन्हा आणि ऑफिस टाइम मध्ये काम करते ती कामं रात्रीची करायची असतात। बरोबर पण सकाळी 10-10:30ला शाळेच्या विद्यार्थ्याची गर्दी, लोक ऑफिसला जायची गर्दी आणि त्याच्यात ही काम चालू करते। मग आता ह्या प्रशासनावर कुणाचा दबाव असते साहेब? कुणाचा दबावच नाही काय। मग इथं आणि खासदार, उस्मानाबादचे आमदार- लोक सहनशील आहेत। नाही खासदार आमदार कोणाचंच लक्ष भाजपाचे लोक नाही नाही नेते गल्ली ते दिल्ली भाजप आले पण कुठंच काही नाही। कुठंच काय नाही। नाही नाही मग काय आणि विरोधी पक्षाची बी कोणी काय हे करीत विरोधी नाही। पक्ष गप, ती बी सत्ताधारी गप, सगळे गप। जनतेचा हाल. हाल बघा डुकरं इकडे. इतकीच आहेत, मांजरं इतके डुकरं आहे, ते जनावर आहे, ती फिरस्ती जनावर, फिरस्ती कुत्री आहेत। डुकरं तर दिसत नाही तिथं। लय आमच्या तिकडे बाई उमरे खोटे तिकडचा विषय नाही, हितला तिथं फिरस्ती जनावर आहे ती। फिरस्ती जनावर आहेत। म्हणजे ते जनावर कोंडवाडे नाहीत। नाही, काय नाही. नगरपालिकेचं दुर्लक्ष नाही, ते शहराचा पकडून येत विषय. नाहीत. आणि म्हणे की 140 कोटी रुपये शहरामध्ये आले आता होते। त्यांनाच माहिती कुठं कसे आले मध्ये कुठे गेले आता? का आता जनतेने नगरपालिका आल्याबरोबर कामाला सुरुवात असं आश्वासन होतं। देते की आहे का मग आता पूर्ण? नाही कशी आहे कंडिशन? मग अवघड आहे। अवघड आहे। आता ही रोड उकडून कुठपर्यंत ठेवलाय? हे इथपर्यंत तिथून पुढचा झालेला आहे ह्याच्यापर्यंत आपण दाखवू. सुधीर अण्णाच्या कॉलेज पर्यंत आहे। आपण दाखवू काय म्हणते बघू रोड। हा? या आपण रोड दाखवू। आपण ही रोड दाखवायचा आहे आणि नेमका कुठपर्यंत उकडून ठेवला हे रोड हे आपण दाखवू। तर निघू आपण इकडल्या बाजूला। हे राजमाता जिजाऊ चौक बार्शी रोड आहे। एका बाजूनं उकडून ठेवला आणि एकाच बाजूनं चालू आहे। 6 महिन्यापासून रोडची परिस्थिती एकदम नाजूक करून टाकली। जनतेचे हाल होत आहेत। या ठिकाणी शाळा आहे,
कॉलेज असं आहेत. या 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 इकडे या. काय काय झालं म्हणलं? माणूस निघाला तयार नाही. हा, मग काय बाहेर निघायला येत नाही. थांबले की एक तास तिथे मग ट्रॉफिक हवालदारची बी परेशानी होते. तिकडे आलो इकडे आलो. कोण कोण आडवावं त्या बिचाऱ्यांना त्रास व्हायला. ते परिस्थिती आहे बघा. काय म्हणते लोक, शहराची परिस्थिती खूप नाजूक. बघा आता इथं सावधान अशा पद्धतीचा बोर्ड लावला आहे आणि निस्ता रोड उखडून ठेवला आहे. हे बघा उखडून ठेवलेला रोड आपण एका बाजूला आणि एक बाजू करून ठेवले. ह्या रोडला किमान 6 महिने झाले. एकच बाजू करून ठेवले आणि एक बाजू अशी ठेवली की तिथून ये जा सुद्धा करता येत नाही. हा बघा ही पूर्ण उखडून ठेवली जागा आणि या रोडला एवढी मोठी गर्दी झालेली आहे आणि या गर्दीहून ये जा करण्यासाठी लोकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होत आहे. आता एकच रोड चालू असल्यामुळे ॲक्सिडेंटचे प्रमाणसुद्धा वाढले गेलेत. रहदारी जास्तीत जास्त आहे. हे बघा सगळं उघडून ठेवलं, सगळं उघडून. हे कशा पद्धतीचं उघडून ठेवलेलं आहे रस्ता. बघा आपण आता बार्शी नाक्यावरच्या पेट्रोल पंपाच्या जवळ आलेलो आहोत. पेट्रोल पंपाच्या जवळची बाजू बघा कशी आहे ती, कशी आहे कंडिशन. हे रोड बघा ही कशी कंडिशन. ही आहे धाराशिव आणि धाराशिवमध्ये हे रोड उघडून ठेवलेली परिस्थिती आहे. ही परिस्थिती आहे रोडची. एक बाजू उखडलेली ही परिस्थिती आहे. तर इथपर्यंत आपण हे रोड दाखवला आहे. बघा ही बुलडोजर एका जागेवर उभारलेले आहेत. काम काय नाही, नुसताच रोड उखडून ठेवला आहे. 6 महिन्यापासून ही परिस्थिती आहे. काय करतात ते लोकप्रतिनिधी प्रश्न पडत आहे. या प्रशासकीय अधिकाऱ्यावर जो दबाव पाहिजे तो या ठिकाणच्या लोकप्रतिनिधीचा दबाव का नाही. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत भाजपाचं सरकार आहे. भाजपाच्या सरकारचे नेते बी गप्प आणि विरोधकही गप्प. ही दोन्ही बाजू गप्प बसल्यामुळे सर्वसामान्य माणसाचे बेहाल होत आहेत. परिस्थिती खूप वाईट आहे. हा रस्ता फक्त उघडून टाकला आहे. 4-5 महिन्यापासून हा रस्ता असाच आहे आणि अजून 2 महिने जर हा रस्ता असाच राहिला तर पूर्ण पावसाळ्यामध्ये लोकाला ये जा करण्यासाठी सुद्धा परेशानी होणार आहे आणि या ये जा करणाऱ्या प्रवासाचे फार मोठ्या प्रमाणामध्ये हाल होणार आहेत. हे काय करतायत कळत नाही. फक्त रोड खराब आहे आणि या रोडवर जनतेचे हाल होत आहेत. नेमकं काय म्हणतात लोक ते बघूया. ही परिस्थिती आहे. आपण विचारूया लोकांना काय नेमकं. हो सर नमस्कार. किती दिवसापासून रोड उकडून ठेवला? मी खाली राहतो पुन्हा असू द्या की पण या रोडवर येता का नाही? अहो साहेब या रोडवर येता का नाही? सर, किती दिवसापासून रोड उकडून ठेवला आहे? 15-20 दिवस झाला असं.
15-20 दिवस? अहो 5-6 महिने झालं काम चालू आहे रोडचं. या रोडचं काम किती दिवस चालू आहे? 5-6 महिने. आणि आता जर हे 2 महिने गेले तर पुन्हा पावसाळ्याचं निमित्त पुन्हा अजून जनतेचा हाल. ही काय परिस्थिती आहे साहेब? किती दिवस झालं? महिना 2 महिने. हा 2 महिने 2 महिने 2-3 महिने तर ही उघडून ठेवला आहे. पण ह्याची वर्क ऑर्डर 5-6 महिन्यापूर्वीची आहे. म्हणजे ह्याची परिस्थिती फार बिकट आहे. तिथं शाळा आहे, कॉलेज आहे. काय हाल आहे लोकांची, लेकरांची? काय जाताच येत नाही. म्हाताऱ्या माणसांना त्रास होते, लहान मुलांना त्रास होते, शाळेच्या मुलांना त्रास होतो. बर इकडचा वरचा रस्ता बी असाच हे करून ठेवलेला आहे, खोदून ठेवलेला आहे. वरचा बी रस्ता तसाच आहे आणि हे खालचा बी रस्ता असा आहे. खालचा पण रस्ता तसाच आता आहे. इथं जी राजमाता जिजाऊ चौकामध्ये रहदारी वाढते. आता एक तासभरानं फुल ट्रॅफिक जाम होतंय. काय हाल होते बरं जनतेची? काहीच जाताच येत नाही, पुढे सरकताच येत नाही. गाड्याची जे रांग ट्रॅफिक लागते. हवालदाराला एवढा परेशानी होती, इकडे परेशानी जावा होती. तिकडे जावा, हा. असं करा, थांबा, बाजूला निघा, सारखं चालू असते त्यांचं. सारखं चालू असते. बर गुत्तेदार कोण आहे की पत्ताच नाही त्याचा. गुत्तेदारचा पत्ताच नाही. पत्ताच नाही. गुत्तेदार गायब. किती दिवस झाले गायब? 2 महिने झालं साहेब. 2 महिने उकडून ठेवला हे रोड. रोज परेशानी आहे शाळेला येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना. इथं थांबायचं ताप रोज. हा इथं गाड्या असतात लावलेल्या सगळे चौक. पोलीस आली ताप रोज. इथं जिजाऊ चौकात तर फुल गर्दी फुल होती. गर्दी, फुल ट्रॅफिक आहे का नाही? फुल गर्दी. बघा जनता काय म्हणते, इकडे या. हे राजमाता जिजाऊ चौक आहे. फुल गर्दी असते. अजून एक तासभरात फुल गर्दी होते. हा रोड पूर्ण उखडून ठेवला आहे आणि जिजामाता राजमाता जिजाऊ चौकाचा तो बार्शी रोड, तो उमरे कोठा आणि इथून शहरातून येणारा हा रोड. म्हणजे या चौकामध्ये चारी बाजूनं ये जा करणाऱ्या नागरिकाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होत आहे. शाळकरी विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. या ठिकाणी कॉलेज आहेत, मोठमोठे कॉलेज आहेत. ट्युशनचा भाग हाच आहे, दवाखान्याचा भाग हाच आहे. या ठिकाणी ये जा करणाऱ्या माणसाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होत आहे. हे आहे शहराचा मेन भाग आणि याच भागाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं दुर्लक्ष केल्यामुळे या रोडची परिस्थिती बिकट, ये जा करणाऱ्या लोकांची परिस्थिती बिकट. या ठिकाणचे जिल्ह्याचे खासदार, आमदार, भाजपाचे लोकनायक नेते, भाजप गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत असताना सुद्धा लोकांचे हाल होत आहेत. विरोधक बी गप्प आहेत आणि सत्ताधारी बी गप्प आहेत आणि जनतेचे हाल होत आहे. याच्याकडे धाराशिवमधील सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्ह्याचे खासदार, आमदार, भाजपाचे लोकनेते लक्ष देतील का? याकडेच आता जनतेचं लक्ष आहे. जनतेचे हाल होत आहेत. याकडे आता राजकीय नेते लक्ष देणार का? सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रशासकीय अधिकारी लक्ष देणार का? याकडे आता जनतेचं लक्ष आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं धाराशिवाचं डेव्हलपमेंट होणार आहे, सुधारणा होणार आहे, हे पाहूया येणाऱ्या काळातच. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. धाराशिवकरांनो, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये खरे ते खरे, खोटे ते खोटे नोंद करा. धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी प्रभाकर लोंढे, संपादक खडतर प्रवास. धन्यवाद धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.